नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. याची शक्यता आज MMRDAच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. आरोप प्रत्यारोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. आज MMRDAच्या कार्यक्रमाला हजर राहणार. राज ठाकरे आज घेणार संजय राऊत यांची भेट. राऊतांच्या निवासस्थानी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घेणार भेट. महाराष्ट्रातील सर्व खासदारांची आज JP नड्डांच्या उपस्थितीमध्ये बैठक. राज्यातील क्षयरोगाच्या प्रश्नावर होणार सविस्तर चर्चा. 264 नगर परिषद नगरपंचायतींसाठी मतदान पार. युवक महिलांसह ज्येष्ठांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. नगर परिषद नगरपंचायतींची मतमोजणी आज ऐवजी 21 डिसेंबरला. नागपूर खंडपीठाचा निर्णय. तर निवडणूक आयोगानं घोळ टाळण्यासाठी गाईडलाईन्स तयार कराव्यात. औरंगाबाद खंडपीठाकडून आयोगाची कानउघडणी. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक. हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक ठरणार. महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग. पालिका निवडणुकीच्या तयारीसाठी उद्या राज्य निवडणूक आयोगाची बैठक. सर्व महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित राहणार. सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक होण्याची शक्यता. दातेंना NIA मधून कार्यमुक्त करण्याचा केंद्राला प्रस्ताव. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सेवानिवृत्तीनंतर नियुक्ती होणार असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत. काही परिसरात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याची नोंद. नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला. प्रदूषण करणाऱ्या बांधकामांवर निर्बंध. मुंबई पालिकेची कारवाई. एकूण 428 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस. आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून 2 दिवस भारत दौऱ्यावर. संरक्षण आणि द्विपक्षीय व्यापारावर व्यापक चर्चा अपेक्षित.